आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुपौर्णिमाच नाही पण आज गुरुवार देखील आहे आणि म्हणून असा योग फार कमी कालावधीमध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून आज साईबाबांचा आशीर्वाद आणि त्यांचा दर्शन आम्हाला घेता आलं. मी स्वतःला भाग्यशाली समजतो की एवढे 30 वर्ष 35 वर्ष बाबांच्या या पावनभूमीमध्ये आमच्या परिवाराला बाबांच्या आशीर्वादाने आणि सर्वसामान्य जनतेच्या कृपेने नेतृत्व करायची संधी मिळाली आणि म्हणून अशी अविरत सेवा बाबांच्या चरणी आम्ही जोपर्यंत बाबांचा आशीर्वाद असेल तोपर्यंत करत राहू. या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सर्वच आलेल्या साई भक्तांना जे महाराष्ट्रातून आलेत दादेशातून आलेत सगळ्यांनाच मी आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य अतिशय आनंदमयी आणि आरोग्यदायी व्हावं एवढीच मी बाबांचरणी प्रार्थना करतो. दादा एक डॉक्टर ते एक यशस्वी खासदार असं दोन प्रवास राहिलेला आहे. तुमचे राजकीय गुरु कोण त्यांना कसं नाही डॉक्टर ते यशस्वी खासदार म्हणता येणार नाही कारण की मी माझी झालो नसतो जर यशस्वी असतो तर यशस्वी राजकारणी म्हणू शकता पण गुरु माझे हे कैलासवासी बाळासाहेब विखे पाटीलच राहिले कायम. आणि आजचे जे ज्याला म्हणतो नवयुगाचे गुरु हे आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो आहे आणि आम्ही यापुढे देखील त्यांच्याकडूनच बऱ्याचशा गोष्टी शिकायला आम्हाला मिळत राहतील आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करतो.